दरम्यानच्या काळामध्ये एक मुद्दा आला आणि जे तुमच्याबद्दलच थेट तो लावला गेला तो असा की मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात गेलं ते अशोक चव्हाणांच्या मुळे गेलं। हा प्रचार आहे, या प्रचाराला उत्तर काय? मुळे गेलं किंवा आलं असा विषय नाही। स्वतंत्ररित्या सुप्रीम मला सांगा वकील तेच म्हणजे जे सरकार अगोदरच्या सरकारने वकील लावले होते, मग ते मुकुल रोहतगी असोत किंवा पटवाले असो, हे वकील अगोदर सरकारने लावले होते। उद्धवजींनी मला सांगितलं तेच वकील आपल्याला लावायचे, तेच वकील आम्ही कंटिन्यू केले। त्याच्याशिवाय आम्ही जे खाजगी इंटरव्हेनर्स होते त्यांनासुद्धा मदत करून आम्ही कपिल सिब्बलांना त्या ठिकाणी लावून दिलं। त्यानंतर आम्ही त्यांना त्या ठिकाणी हे अजून एक वकीलचा नामांकित वकील अभिषेक मनु सिंघवी यांना लावून दिलं। तर मग त्यामुळे वकील चांगले दिले, देशातले उत्कृष्ट वकील। पण शेवटी कसं असतं, मेरिट डिमेरिट आर्ग्युमेंट्स याच्यामध्ये जी बाजू वस्तुस्थिती मांडल्या गेली, सुप्रीम कोर्ट निर्णय वेगळा दिला त्याच्यामध्ये। त्यामुळे आता असं आहे, आजही विषय हा मार्गी लागलेला आहे। परंतु माझी भूमिका सातत्याने मी सांगत गेलो की जोपर्यंत 50% जी मर्यादा इंदिरा साहनी प्रकरणामध्ये आहे ती मर्यादा जोपर्यंत शिथिल होत नाही तोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा आपण कसा करणार हे सातत्याने मांडत गेलो आहे मी। म्हणजे आरक्षणाच्या समर्थनार्थ माझी भूमिका, सभागृहातली भाषणं माझी आहे का आज रेकॉर्डवर आहेत, विधानसभेतलं माझं भाषण, सरकारमध्ये असताना माझं भाषण, विरोधी पक्षात असताना आत्ता नागपूरचं शेवटचं अधिवेशन तिथे माझं भाषण, ही सगळं रेकॉर्डवर माझी मतं मी त्या ठिकाणी मांडलेली आहेत की जरांगेंसारखा एक चांगला सामान्य माणूस, कुठलं राजकीय पक्षाचं लेवल ज्याच्या मागे नाही आहे, त्या माणसाला फक्त प्रामाणिकपणा त्यांचा, त्याच्यामुळे आज लाखोच्या संख्येने समाज त्याच्या मागे उभा टाकलेला आहे या हेतूने की हा माणूस प्रामाणिक आहे। त्यामुळे लोक आणि मी तीच भूमिका आहे की आपण हा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला पाहिजे। कायदे अडचणी जरी असल्या त्यावर मात करून आपल्याला कायद्याचं अमेंडमेंट करून काय करायचं केलं पाहिजे, पण आरक्षण हे समाजाला मिळालं पाहिजे। या भावना लोकांना तीव्र झालेल्या आहेत, ते केलं पाहिजे ही माझी भूमिका आजही ती कायम आहे। पण तुम्हाला वाटतं मराठी मागास आहेत? निश्चितच आहे। तुम्ही आपण कशावर म्हणतो की मागासलेले नाही आहेत? कोणत्या याच्यावर? ते आर्थिक मागास असतील तर त्यांनी आर्थिक आरक्षण घ्यावं, प्रश्न नाही आहे। आज ग्रामीण ह्या गैरसमज लोकांमध्ये की काही मराठे राज्यकर्ते झाले, काही बिझनेसमॅन झाले, याचा अर्थ सर्व समाज पूर्ण हा पुढारलेला असं म्हणता येणार नाही आहे। मराठा समाजाला खूप खाजगी आपण जर माहिती जर घेतली तर गावोगावी गरीब वर्ग मोठा आहे, गावोगावी घरातली परिस्थिती फार हलाखीची आहे। त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल या समाजाकडे सुद्धा पाहायची गरज आहे, पॉझिटिव्हली पाहायची गरज आहे। कायद्यातल्या अडचण ही जी समज आहे की मराठा समाज पुढारलेला असं नाही आहे।